पाणी घ्यायचं. कसं करायचं निखिल? पाणी ओत. होता. अरे हे तिखटच लागणार. खाव टाकून ते बघतो. उचलते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्योतिष लाईव्हमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत इस्लामपूरला. कडेपुरावरून निघालो आम्ही इस्लामपूरला, चाललो आहोत बाईकवरून. इथे थांबलो आंबक फाट्यावरती. इथे चहा आणि वडापाव अप्रतिम मिळतो, माहिती आहे का? मला माहीतच नव्हतं. फर्स्ट टाईमच मी इथे गेलेली. थांबलेलो आम्ही इथे, ब्रेक घेतलेला. बघा चहा, हा काय मस्त होतं माहिती आहे चहा, एक नंबर. आणि वडापाव पण छान होता, चवच वेगळी होती वडापावची, छान. पण निखिल कसं खाते, खा पोट भरून खा. मला फक्त चहा प्यायचा होता, मला वडापावची इच्छा नव्हती. घरातून नाश्ता करून निघालेली, त्यामुळे मी फक्त चहाच पिली. पण सुंदर चहा होता, वाव. बासुंदी चहा असतो ना, तो होता एकदम घट्ट, छान. तर निघालो आम्ही इस्लामपूरला. पोहोचलो. इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर केलं आहे, मला माहीतच नव्हतं. आणि हे आहे हॉस्पिटल. इथे गेलेली मी, माझ्या पायाची ट्रीटमेंट चालू आहे. माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे ना, आयुर्वेदिक उपचार चालू आहेत माझे इथे प्रकृती हॉस्पिटल. इस्लामपूर डेपोपासून जवळच आहे, 5 मिनटावरती. छान आहे. मी माहिती आहे, मला आधी पण चालायला पण येत नव्हतं आधी. अक्षरशः मला धरून चालवावं लागत होतं. पण इथे आली, माझ्या काकाने मला सांगितलं की हे हॉस्पिटल आहे इस्लामपूरला, चांगलं आयुर्वेदिक, तिथे जा तू, ट्रीटमेंट कर. तर 6 महिन्यापासून माझी ट्रीटमेंट चालू आहे. मुंबईवरून मी इकडे येते ट्रीटमेंटसाठी गुडघ्याच्या. आत्ता मी कुठे चालायला लागली आहे, माहिती आहे का? हे औषध घेतलं आम्ही, डॉक्टरांना भेटली. औषधे बघा, आयुर्वेदिक औषधे, काढा असतो. आणि हा तिकडचा डॉगी आहे, हे प्रकृती चिकित्सालय, छान आहे डॉक्टर. नंतर आम्ही निघालो आणि नंतर आम्ही नाश्ता करायला थांबलो. बघा इथे भेळ सेंटर. मला गावाला आल्यानंतर ना ओली भेळच खूप आवडते खायला, पण आम्ही ओली भेळ मागवली. टेस्टच वेगळी लागते, मुंबईसारखी नसते इकडची टेस्ट, छान लागते. आणि शेवपुरी खाल्ली. नंतर आम्ही ना पाणीपुरी मागवली. मला वाटलं काय उभं राहून खायची असेल, मला वाटलं बोलवेल तो खायला पाणीपुरी, या म्हणून इथे उभे राहा. बघते तर काय याने वाटीत पाणी दिलं. आम्हाला वाटलं काय फक्त तिखटच पाणी दिलं की काय याने. नंतर कळालं मिक्स आहे. त्याला विचारलं, बाबा मीडियमच सांगितलेलं आम्ही त्याला, मीडियम आहे का? तर तो बोला हां मीडियमच आहे. मग नंतर असं म्हटलं वतून बघू कसं लागतं आहे. मग त्याने ओतलं. पण ही आयडिया भारी आहे ना, नॉट बॅड आहे की नाही? पहिल्यांदाच मी अशी पाणीपुरी खाल्ली असेल लाईफमध्ये. मुंबईमध्ये कसं भैयाच्या हातची हा पण चांगली लागत होती, छान लागत होती, मस्तच होती. आणि आम्ही निघालो घरी जायला बाईकवरून, इस्लामपूरवरून. संध्याकाळ झाली आम्हाला आणि पाऊस पडणार होता असं वाटत होतं. आणि हो, मी ज्या डॉक्टरकडे गेलेली ना, त्या मॅडम गोल्ड मेडलिस्ट आहेत आयुर्वेदामध्ये. खूप छान बोलतात आणि खूप छान ट्रीटमेंट आहे. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.